पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन काय म्हणतो, एका सायकलच्या चाकाची त्रिज्या कुणाची? सायकलच्या चाकाची. मी काढलं हे काय हो, सायकलचं चाक आहे. या सायकलच्या चाकाची त्रिज्या हा सेंटर पॉइंट आहे. हे चाकाची त्रिज्या ही कुठली त्रिज्या घ्या, किती सेंटीमीटर आहे म्हणले त्रिज्या? 35 सेंटीमीटर आहे. तर 66 मीटर मध्ये तुम्हाला अंतर किती जाते हो? हा रस्ता आहे, या रस्त्याचं किती मीटर? 66 मीटर अंतरामध्ये त्या चाकाच्या किती फेऱ्या पूर्ण होतील? समजलं तुम्हाला? बघा हे सायकल आहे, सायकलचं काय आपण चाक काढले, सायकलच्या चाकाचं बघा हा काय झाला, मग हा गोल म्हणजे वर्तुळाचा, ही बाजू काय झाली, बाहेरील बाजू म्हणजे वर्तुळाचा परिघ. मग मला सांगा, चाकाची एक फेरी पूर्ण होणे म्हणजे काय हो? एकदा परिघ पूर्ण होणे. मग एकदा परिघ पूर्ण झाला म्हणजे काय? एक फेरी झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं काय करायचे, 66 मीटर फेऱ्या मारीत जायचे. म्हणजे या चाकाचा परिघ बघा, इथून जर चालू केलं आणि इथं जर शेवट केला तर एक फेरी पूर्ण होते. म्हणजे एकदा काय होतो, त्याचा परिघ फिरतो. पण किती? 66 मीटर वेळेस असं तुम्हाला जायचंय. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चाकाच्या काय काढायच्या? फेऱ्या काढायच्या, चाकाच्या फेऱ्या. मग चाकाच्या फेऱ्या काढताना तुम्हाला अगोदर काय, त्या अंतरामध्ये किती फेऱ्या काढायच्या? मग अंतर काय हो? अंतर भागिले हा काय होतो, त्या अंतरामध्ये परिघ फिरतो. अंतर भागिले काय हो? परिघ. मग तुम्हाला अंतर किती दिलंय? 66 मीटर दिलंय, बरोबर. आणि परिघ, चाक कसं असतं? वर्तुळाकार. चाक वर्तुळाकार असतं म्हणून काय हो? वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर. मग तुम्हाला इथं समजलं पाहिजे एवढं, हे जे 66 मीटर दिलंय आणि ही तुम्हाला बघा 66 मीटर काय दिलंय? अंतर दिले. त्रिज्या किती दिले? त्रिज्या 35 सेंटीमीटर दिल्या, 35 सेंटीमीटर. मग तुम्ही कुठले गणित सोडवताना आधी काय करायचं? एकक समान करून घ्यायचं. बघा इथं मीटर आहे, इथं सेंटीमीटर आहे. मग या 66 मीटरचं मी काय करतो? सेंटीमीटर मध्येच रूपांतर करतो. मग 1 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर 66 मीटर बरोबर किती हो? 6600 सेंटीमीटर होईल. मग 66 मीटर बरोबर किती होईल? 6600 सेंटीमीटर होईल. 2 गुणिले 22 ची किंमत 22/7 गुणिले आर तुम्हाला कशी दिली आहे? त्रिज्या 35 दिल्या. हे तुम्हाला समजलं का? या 6600 कसं झालं? मीटरचं मी काय केलं? सेंटीमीटर मध्ये, कारण ही त्रिज्या आपल्याला कशी दिली होती? सेंटीमीटर मध्ये. एकक समान करून घेतलं. आणि हे कळालं का तुम्हाला? अंतराला परिघानं का भागलं? कारण तुम्हाला 66 मीटर अंतर जाते आणि हे चाक बघा, हा चाकाचा काय हो? या वर्तुळाचा हा परिघ. हा परिघ एकदा गोल फिरला की एक फेरी पूर्ण, दोनदा फिरला की 2 फेऱ्या पूर्ण. मग किती फेऱ्या बसतील याच्यामध्ये? तर या काय केलं? अंतराला या परिघानं मी भागलं. एकूण किती फेऱ्या होतील ते मला आता समजेल. बघा 7×5=35, हे 22×3=66, हे 300 भागिले खाली काय, हे 5 आणि 2 5 दोन्ही 10 राहिलं होतं, 0 0 कटलं. 30 फेऱ्या पूर्ण होतील. किती फेऱ्या? 30 फेऱ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न म्हणजे तुमच्या 36 जिल्ह्यापैकी 25 ते 26 जिल्ह्यामध्ये जर भूमिती कदाचित कुठं 2-4 मार्काची पडली तर हा 100% निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्याला हा प्रश्न राहणारच. आणि हा प्रश्न तुम्हाला वाचल्या अवघड वाटतो की फेऱ्या काढायच्या कशा? एकदम सोपा आहे. काय करायचं? दिलेल्या अंतराला त्या फेऱ्या किती होतात काढायचे. तर पूर्ण फेरी होणे, एकदा फेरी पूर्ण होणे म्हणजे एकदा परिघ फिरणे. मग काय? अंतराला परिघानं भागणं, बस एवढंच आहे. आणि चाक गोलाकार कुठलीही वस्तू असो ते म्हणजे आपलं वर्तुळाचा परिघ काय, चाकाचा परिघ काय. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जो नवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाकल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. जय हिंद.